की या ठिकाणी तसं तर आम्ही पारंपरिक वयने आम्ही विचाराची लढाई बंधून या ठिकाणी एकमेकाच्या विरोधात लढलेलो आहे. वास्तविक पाहता या भागामध्ये या जिंती गावामध्ये वहिनींचं या ठिकाणी राजे भोसले घराण्याशी लग्न झालं आणि वहिनींनी या ठिकाणी आल्यानंतर हे सर्व जिंतीकर त्याला साक्षीला आहेत की या माऊलीने त्या ठिकाणी स्वतःच या ठिकाणी जर बघितलं तर पहिल्यांदा शेतीचं काम हातामध्ये घेतलं, स्वतःची शेती चांगल्या पद्धतीने सुधरवली, नंतर मुलांच्या शिकवण्यासाठी त्यांनी बाहेर पाचगणी सारख्या ठिकाणी मुलं त्या ठिकाणी शिक्षणाला पाठवली आणि दोघांनी पती पत्नीने बंधूंना मुलावरती चांगले संस्कार केले, प्रपंचाची घडी बसवली. आज जमिनीच्या बाबतीत म्हणलं तर अतिशय यांना मोठी जमीन मोठा परगणा यांच्या बरोबर आहे, तरी देखील वहिनींनी प्रपंच बसवला आणि या घराण्याचं नाव या भागामध्ये बंधूंनो त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं नावलौकिक केला. आणि 2012 साली जिल्हा परिषदचं इलेक्शन बंधूंनो लागलं. वास्तविक पाहता जनरल जागा या ठिकाणी होती. मी त्या ठिकाणी वहिनींचे माझे अतिशय चांगले संबंध होते, शहाजीराजाचे माझे चांगले संबंध आहेत. आणि ज्यावेळेस शहाजीराजा जिल्हा परिषद यांच्या अगोदर निवडून आले होते त्यावेळेस शहाजीराजा बरोबर आम्ही काम केलेलं आहे. आणि नंतर वहिनींनी सांगितलं की बाबा आम्हाला पण आमच्या गटामध्ये आमच्या भागामध्ये लोक बसू देत नाहीत, लोकांनी आम्हाला सांगितलं की बाबा नाही वहिनी तुम्ही उभा राहा. आणि मलाही तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आदरणीय या तालुक्याचे आमदार श्यामल बावगल या ठिकाणी होते आणि मामींनी पण मला सांगितलं की तुम्ही उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घ्यावी. आणि अशातच बंधूंनो आमची तिथं मैत्रीपूर्ण लढत झाली, थोड्याफार फरकाने माझा विजय झाला आणि या देशाचे नेते आदरणीय पवार साहेब आणि मामींनी या ठिकाणी मला उपाध्यक्ष पदाची संधी दिली. आणि अशा पद्धतीने आमचे ऋणानुबंध बंधू आहेत. माझ्या काळामध्ये उपाध्यक्षपद मिळालं, बांधकाम आणि अर्थ खातं मला त्या ठिकाणी मिळालं आणि या भागामध्ये काम करता आलं. आणि अशा पद्धतीनं आम्ही राजकीय बारामती अॅग्रोच्या माध्यमातून शेतकऱ्यामध्ये आमचं चांगलं त्या ठिकाणी बंधूंनो बसताना आहे, रोजचा या ठिकाणी आमचा लोकांमध्ये वावर आहे. आणि म्हणून पुन्हा या ठिकाणी या जिल्हा परिषदला महिला त्या ठिकाणी राखीव आलं. आणि नंतर तुम्हाला सांगतो वहिनी त्या ठिकाणी इच्छुक होत्या आणि त्याही आमच्या भागातल्या लोकांनी आम्हाला सांगितलं की पुन्हा एकदा तुम्ही या जिल्हा परिषद मध्ये तुमच्या पत्नीला या ठिकाणी उभा करा. बऱ्याच काही गोष्टी झाल्या, या फार काय मी तुम्हाला सविस्तर सांगत नाही, परंतु बोलण्याच्या ओघामध्ये आम्ही काही गोष्टी गावोगावी आदरणीय संजय मामाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बरेच मेळावे घेतले. गावगाव आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचे विचार विनिमयाचे बैठका घेतल्या आणि त्यानंतर असं ठरलं की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून या ठिकाणी इलेक्शनला सामोरं जायचंय. परंतु या तालुक्याचे नेते आदरणीय रश्मी बागल, या जिल्ह्याचे नेते आदरणीय पालकमंत्री गोरे साहेब आणि संजय मामा हे कुठेतरी एकत्र बसले. कारण बंधूंनो या तालुक्यामध्ये 8 वर्षानंतर हे इलेक्शन होत आहे आणि इलेक्शनच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं निवडणूक आहे. या दोन्ही नेत्यांनी आपापला इगो बाजूला ठेवला आणि कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची या ठिकाणी युती झाली. आणि या युतीच्या माध्यमातून 3 जागा राष्ट्रवादी आणि 3 जागा भाजप आणि खाली 6 जागा पंचायत समितीच्या अशा पद्धतीने वाटप झालं आणि हे इलेक्शन लागलं. बंधूंनो सांगायचा घटनाक्रम असा आहे, आदरणीय जयवंतराव जगताप आणि आदरणीय वहिनी यांनी या तालुक्याचे आमदार आदरणीय नारायण पाटीलांना आणि मी सुद्धा वहिनी तुमच्या बरोबर होतो. आपण विधानसभेला आदरणीय पवार साहेबांच्या आदेशानुसार आणि भाऊंनी तुम्हाला सांगतो मोहिते पाटील आणि पवार साहेबांच्या विनंतीला मान ठेवून या ठिकाणी या विद्यमान आमदाराला जाहीर पाठिंबा दिला आणि निवडणुकीमध्ये भाऊंनी वाहून घेतलं आणि त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो चांगल्या फरकाने या उमेदवाराचा विजय झाला. 1.25 वर्ष झालं बंधूंनो. आज ही मंडळी व्यासपीठावर काय काही लोक सांगतात आम्हाला एकटं पाडलं गेलं. बंधूंनो मध्यंतरीच्या काळामध्ये आदिनाथचं इलेक्शन लागलं, त्या इलेक्शन मध्ये सुद्धा भाऊंनी त्या ठिकाणी इलेक्शन मधून त्यांना जाहीर पाठिंबा दिला म्हणण्यापेक्षा माघार घेतली
आदरणीय रश्मी बागल यांनी देखील या इलेक्शन मधून माघार घेतली आणि त्या ठिकाणी संजय मामाच्या नेतृत्वाखाली आम्ही कारखान्याचं इलेक्शन लढवलं. बंधूंनो, कारण बारामती अॅग्रो आत्ताच बऱ्याच जणांनी सांगितलं की हा कारखाना एक तर ब्रह्मदेव तरी चालवेल, नाही तर पवार फॅमिली तरी चालवेल, अशा पद्धतीने अख्ख्या तालुक्यामध्ये वातावरण होतं. पण बंधूंनो, थोड्या फरकाने त्या ठिकाणी आमचा पराजय झाला आणि कारखाना नारायण पाटील यांच्या आधिपत्याखाली गेला. आज काय कारखान्याची दुरावस्था आहे ते सांगत होते, मी सोन्याचा धूर काढणार, कारखाना चालू करणार. बंधूंनो, आज काहीही झालं नाही. अख्खा सीझन गेला आणि तो कारखाना आज करमाळे तालुक्याची अस्मिता असणारा आदिनाथ कारखाना बंद आहे. बंधूंनो, त्या व्यक्तीने सगळ्याचा विश्वासघात केला. मी सांगतो, आदरणीय मोहिते पाटलाचा या ठिकाणी विश्वासघात केला, आदरणीय जयवंतराव जगताप यांचा विश्वासघात केला आणि गेली 2 वेळेस ज्यांनी तुम्हाला रात्रंदिवस या भागातून सपोर्ट केला त्या वहिनींचा देखील या माणसाने विश्वासघात केला. आणि अशा पद्धतीने विश्वासघाती माणसं पुन्हा म्हणतात की आम्हाला एकटं पाडलं गेलं. बंधूंनो, हे सगळं घुमयाड आहे. हे दिसतं तसं सोपं नाहीये. त्यांच्या मनामध्ये फार वेगवेगळ्या युक्त्या चालू आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की कारखान्याला जर उद्याच्याला आम्ही अपक्ष उभा राहू, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी पुन्हा वरती आम्ही सांगू की आम्ही तुम्हाला सपोर्ट करतो. उद्याच्याला यांनी बरेच काही तिथं आश्वासनं दिलीत आणि आदिनाथ कारखान्याला बंधूंनो आर्थिक मदत त्या ठिकाणी त्यांना घ्यायची आहे. आर्थिक मदत काय तुमच्या प्रपंचासाठी, कारखाना चालू होण्यासाठी नाही. कारण ह्याच्या अगोदर त्यांनी तुम्हाला सांगतो कारखाना चालवलेला आहे, त्या ठिकाणी त्यांनी पैसे घेतलेले आहेत. मुख्यमंत्री या ठिकाणी मुळी टाकायला आले होते, आपण पाहिलेले. त्यावेळेस फक्त 70,000 क्रशिंग झालं आणि दुसऱ्या सीझनला बंधूंनो 5,000 क्रशिंग झालं आणि 2 वर्ष कारखाना बंद राहिला. त्यावेळेस कुठं गेला होता तुमचा सोन्याचा धूर? म्हणजे तुम्हाला कारखान्या चालवण्याची कसलीही तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला आर्थिक तुम्हाला दृष्टी नाहीये, तुमचं त्याच्यामध्ये काही योगदान नाहीये. आणि म्हणून तुम्ही आता पुन्हा सांगता की आम्ही आदिनाथसाठी आम्ही अपक्ष लढतोय, आम्हाला एकटं पाडलं गेलं. बंधूंनो, सगळं चुकीचं आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही इलेक्शनच्या दरम्यान किंवा या प्रचाराच्या निमित्त फिरत होतो किंवा काही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे घेत होतो, त्या निमित्तानं आम्ही ह्या भागात काय बोलत होतो. आदरणीय वहिनी आणि मी त्या ठिकाणी इच्छुक उमेदवार म्हणून मला सगळेजण म्हणत होते. काही बोलण्याच्या ओघामध्ये मध्यंतरीच्या काळामध्ये वहिनीच्या बाबतीमध्ये आता विरोधक काही किल्पा फिरवत आहेत. हे वहिनीला हे असे बोलले, अरे बाबा तुमचं तुम्ही काम सांगा. ज्या पद्धतीनं वहिनीला आम्ही काय बोललो असेल तर वहिनी माझ्यापेक्षा मोठे आहेत, मी दिलगिरी व्यक्त करतो, त्याच्यामध्ये जाहीर माफी मागतो. पण त्याचं भांडवल बंधून तुम्ही करू नका, कारण ती माय माऊली आहे. काही गोष्टी आमच्याकडून हातून गेल्या असतील त्याचं तुम्हाला सांगतो आम्हाला देखील दुःख आहे. पण त्याचं भांडवल करून त्याचा फायदा पुढच्या उमेदवाराला काही होणार नाहीये ह्याची बंधूंनो आपण दक्षता घेतली पाहिजे. आज सगळ्या खुल्या देण्याने मोठ्या मनाने वहिनीने आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दिलाय आणि खरा जर विजय होत असेल त्या विजयाचं शिल्प आणि त्या विजयाचे साक्षीदार, विजयाचं सगळं यश मी आदरणीय वहिनीला देतो. आणि इथून पुढच्या काळामध्ये सांगतो अशा कुठल्याही गोष्टी आमच्याकडून घडणार नाहीयेत. आदरणीय भाऊ आपल्या भाषणामध्ये सांगतीलच, बोला ओके. सगळ्यांना पटलेले. बंधूंनो, या भागामध्ये मी काही नवा नाहीये, मी भाऊंच्या तालमीत घडलेला कार्यकर्ता आहे. आदरणीय भाऊंना माहिती आहे की मी व्हाईस चेअरमन होतो, आदरणीय भाऊ चेअरमन होते. आम्ही जास्त सांगत नाहीये, पण कारखाना चालून पण दाखवला आणि योग्य दर बंधूंना आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा आदिनाथला दर दिलेला आहे. हे काय सांगतात भाऊंनी तुम्हाला सांगतो अतिशय नको म्हणत होते सगळे. भाऊ म्हणले मला नको त्या कारखान्याचं चेअरमन पद, पण आम्ही हट्ट धरला सगळे संचालक मंडळाने. त्याच्या अगोदर कोण चेअरमन होतो? मी बंधूंना आदरणीय गोविंद बापू त्या ठिकाणी चेअरमन होते. परंतु भाऊंनी सांगितलं, बापूंनी सांगितलं, भाऊ जाहीर सांगतो की मला हे कारखान्याचं भाऊ जमणार नाहीये, याचं सगळं तुम्ही बघा. भाऊ आमदार होते, भाऊने त्या ठिकाणी ते कारखाना हातामध्ये घेतला, त्याची आम्ही चांगली घडी बसवली, चांगलं क्रशिंग देखील केलं आणि चांगला दर देखील आम्ही आदिनाथ कारखान्याच्या माध्यमातून सर्व सभासदाला बंधून दिलेला आहे. नंतरच्या काळामध्ये 2007 साली आदरणीय राजेंद्र पवार यांचा बारामती अॅग्रो कारखान्यामध्ये मी त्या ठिकाणी बंधून बघायला लागलो. आमचा त्या बारामती अॅग्रोशी आणि आपल्या पश्चिम भागाचा आणि करमाळे तालुक्याचा जवळनं संबंध आला. आज आपल्या भागामध्ये प्रचंड ऊसाचं उत्पन्न आहे. बंधूंना आदिनाथ आणि कारखाना त्या ठिकाणी काय अर्थाने बंद राहिला, ऊसाचं मोठं या ठिकाणी क्षेत्र आहे. म्हणून अजितदादाचा अंबालिका कारखाना आणि आदरणीय राजेंद्र पवारचा बारामती अॅग्रो हे कारखाने
आज खऱ्या अर्थाने या भागातला ऊस नेऊन आपल्याला चांगल्या पद्धतीचं दर देखील देतात. आणि म्हणून आमच्या लोकांची गरज आहे की कारखान्याच्या माध्यमातून बोललं जातं की हे कारखान्याचं राजकारण करतात, ऊसाचं राजकारण करतात. मग कशाचं राजकारण? वाळूचं करायचं काय? वाळू उपाचं राजकारण करायचं का? बंधूंनो, यांना काही पडलेलं नाही. त्यांचा देखील ऊस स्वतः अंबालिका कारखान्यावरून बारामती अॅग्रोला बंधून जातो. तुम्ही कुठल्या तोंडाने सांगता की आम्ही कारखाना चालू करणार आहे? केतूरच्या सभेमध्ये सांगितलं गेलं की आम्ही सुद्धा आदिनाथ कारखाना चालू करणार आहे. भाऊ अलीकडे फार एक मोठं नेतृत्व आहे आपल्याकडे, देवानंदजी बागल, भयान हुशार, अतिशय हुशार माणूस आहे. स्वतःची जमीन मात्र अक्कल हुशारीने इकून टाकली. ते मला जमीन परवडत नाही, इकून टाकली भाऊ. ज्याच्या संगतीत राहतात आणि त्यांनी तुम्हाला सांगतो अतिशय मुत्सद्दी नेता म्हणतात ते देवानंद बागल, अतिशय नारायण आबाला. अरे बाबा, तुझ्या गावामध्ये मांगीमध्ये 10 सुद्धा मतं तुला पडत नाहीत आणि तू मात्र आमदाराला मार्गदर्शन करतो. त्या मांगीमध्ये बंधूंना हे फिरकत सुद्धा नाहीत मारणार माझे. कुणाला इथं राहा सर आहे तिथं बघा नारायण आबाला मतदान किती पडलं आणि दुसऱ्याला मात्र सांगणार बरं का गावात ताकद दाखवा तुम्ही, बघा आबाला नाराज करू नका. मग ह्यांच्या गावात काय करायचं? होय बाबू, कुठली मतं घ्यायची दाखवायला? असं तर काय येत नाही मला. तुझ्या गावात की मतं ती मला सांगायला असं येतं का? सांगा बंधूंनो, अतिशय तुम्हाला सांगतो या तालुक्यामध्ये बनवा बनवीचा कार्यक्रम चालू आहे आणि ह्या बनवा बनवीमध्ये हे मासे तर तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये पारंगत आहेत, पारंगत. मला माहिती आहे, माझ्या मुलाचं लग्न होतं, आदरणीय पवार साहेब त्या लग्नाला उपस्थित होते, भाऊ सुद्धा होते आणि आमदार नारायण आबा पाटील पण होते. त्यावेळेस ते माझे आमदार होते. बंधूंनो, त्या ठिकाणी रोडवरती भाऊचं पाय धरलेलं मी बघितलंय. ह्याला मी काही शपथ वगैरे खात नाही बरं का भाऊ, कारण बघितलंय, बरीच लोक त्याला साक्षीला आहेत. रोडवर पाया पडले मासे आणि असे म्हणत होते की भाऊ मार्केट कमिटीमध्ये बसून मी आमदारकी चालवतो. भाऊलाही वाटलं बाबा गोविंद बापूचे चिरंजीव एखाद्या शब्दाला पक्के राहतील आणि भाऊंनी विश्वास ठेवला. आदरणीय मोहिते पाटलांनी त्या ठिकाणी भाऊला सांगितलं की बाबा नारायण आबाला यावेळेस सहकार्य करा. आदरणीय वहिनीने त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि हे मासे आमदार झाले. 6 वर्षात तर भाऊलाच सोडून दिलं. मार्केट कमिटीत आले का नाही माहित नाही. म्हणजे बंधूंनो, आम्ही आदिनाथ कारखान्याच्या इलेक्शनला वारंवार सांगत होतो की नारायण आबा हे उपकाराची फेड अपकाराने करतात, हे जाहीर मी सांगत होतो. बंधूंनो, आम्हाला तर परिचिती आलीच. आदरणीय रोहितदादा पवार यांनी आदेश दिला, पवार साहेबांनी आदेश दिला आणि आदरणीय संजय मामाने एवढं चांगलं काम करून सुद्धा आम्ही त्या माणसाला सांगितलं स्वतः फोन करून आम्ही मदत करू शकणार नाही. आम्ही पवार साहेबांचा आदेश मानला, वहिनींनी मोहिते साहेबांचा आदेश मानला आणि बंधूंना आम्ही त्यांना आमदार केलं, त्या ठिकाणी पाठिंबा दिला. अशा पद्धतीनं बंधूंनो, तालुक्यामध्ये अशी विश्वासघातकी माणसं पुन्हा पुन्हा जर आपल्याला फसवायला लागली तर बंधूंनो, भविष्यकाळ अतिशय खराब आहे. कुठलंही यांना ध्येय धोरण नाही, कुठलेही यांच्याकडनं तुम्हाला सांगतो तुमच्या कामाची परतफेड होणार नाहीये. म्हणून हे काम करणारी माणसं आम्ही एकत्र आलेलो आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे एकत्र आल्यामुळं या ठिकाणी आपला जो काही या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये भाऊंनी तर सपशेल सांगितलं, मी एकही उमेदवार माझा उभा करणार नाही आणि मी या इलेक्शन मधनं माघार घेतो आणि मी चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देतो. आणि या ठिकाणी भाऊंनी पण दिलदारपणे आपल्याला पाठिंबा दिला. सकाळी आमदार पुत्र या ठिकाणी भागात झंझावात दौरा करत होते आणि कुंभरगाव मध्ये दौरा गेला आणि त्या ठिकाणी आमचे बापूच्या घरी गेले. आता कुठलाही एखादा उमेदवार घरी गेल्यानंतर, विरोधकाच्या घरी गेल्यानंतर त्याचं आदरातिथ्य करणं, त्याला पाणी देणं किंवा त्याला नमस्कार करणं त्याचं कर्तव्य असतं. त्या पद्धतीनं त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या घरी गेले. आपल्या भागातले फार मोठे नेते अजून रवींद्र बुवा कोकरे, गावात 0 व्हॅल्यू, खातगावची बरीच लोक इथं असतील, ह्यांचा गावाचा काहीच संबंध नाही. खातगाव राहतात इंदापूर बेगवनला, तिथं तुम्हाला सांगतो अकॅडमी चालवतात. आता ते भांडी धुणं वगैरे एखादं परवडत नसेल पण धोत पण असतील, असं एक व्यक्तिमत्व आता तयार झालंय. ते इलेक्शन आलं की तंबू ठोकतात. रवी बुवा कोकरे, काही संबंध नाही गावाचा आणि त्यांचा. कालपर्यंत मला म्हणत होते नाही नाही ते तुमचं पहिलं भारी काम आहे, तू पण बघा जरा, आणि आता तर काहीतरीच बोलायला लागले. त्यांनी तुम्हाला सांगतो बापूला तिथं घेतलं, गमच्या बळस घातला आणि जाहीर पाठिंबा म्हणून लगेच व्हॉट्सअपला पाठवला.
सगळीकडे आलं. बापूला मी फोन केला. बापू म्हणले मला भाऊंचा पण फोन आलता, आबा मी वहिनींकडे लवकरच येतो, हे कुठेतरी सांगतो. बापू उभा राहा, एकदा सगळ्याला कळू दे त्यांना की बापू आमच्या बरोबर आहे. आणि बापूंनी निश्चय केलेला आहे की कुंभारगाव मध्ये सगळ्यात जास्त लीड देणारं गाव हे बापूंच्या नेतृत्वाखाली कुंभारगाव असेल. म्हणजे काहीतरी खोटं सांगायचं, काहीतरी लोकांची दिशाभूल करायची आणि आमदार पुत्र भागात फिरतात. मागल्दी गेल्या महिन्यामध्ये यांनी एक नागपूरच्या अधिवेशनामध्ये हक्कभंग आणला. आम्हाला वाटलं तालुक्याच्या विकासाचाच हक्कभंग आणला, काय माहित का आदिनाथ कारखाना चालू करा नाही तर हक्कभंग आणेल मंत्रालयामध्ये. ह्यांनी सांगितलं लय पाऊस झालाय, कार्यकर्ते त्यांचे लय सुज्ञ असले बरोबर धंदे त्यांच्या लक्षात येतात. वाळूचा ठेवा कुठं चांगला चालेल, बोटी कुठं व्यवस्थित उतरल्या जातील, अशा पद्धतीनं त्या तुम्हाला सांगतो आम्ही आमदार म्हणल्यानंतर उजनी आमच्या ताब्यात आहे, उजनीची वाळू आम्ही उपासली पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो त्या मॅडमने अतिशय तुम्हाला सांगतो ते रणरागिणी तहसीलदार आहे आणि त्या ठोकळे मॅडमने सांगितलं मी वाळू उपसू देणार नाही. बरेच कार्यकर्ते गेले बघा, ती आबा लय चिडलेत, मग पुन्हा बघा लय अवघड होईल. आबा विधानसभेत आवाज उठवती, ते म्हणले कुठं बी आवाज उठवा तरी पण मी वाळू उपसू देणार नाही. आणि अशा महिलेवरती तुम्हाला सांगतो अधिकाऱ्यावरती ह्या माणसाने तिथं हक्कभंग आणला. म्हणजे तालुक्याच्या विकासाचा विषय नाहीये, ह्यांना स्वतःच पडलंय. आणि त्या दृष्टिकोनातून बंधूंनो आदिनाथ कारखान्याला सुद्धा त्याच पद्धतीनं यांचं आज जे षडयंत्र चाललंय ते तुम्हाला सांगतो तशाच पद्धतीनं चालू आहे. म्हणून भविष्यामध्ये आपल्याला जर चांगल्या पद्धतीनं राजकारण करायचं असेल, जर आपला विकास करायचा असेल तर बंधूंनो राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाशिवाय पर्याय नाहीये. म्हणून या दिलदार लोकांनी सर्वांनी पाठिंबा दिला. आणि पुन्हा एकदा मी वहिनीचे या ठिकाणी जाहीर आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. आणि निवडून आणण्यामध्ये सगळ्यात जास्त वाटा असेल तर ती आदरणीय वहिनी साहेबाचा असेल. आणि पुढच्या काळामध्ये आदरणीय वहिनीला विश्वासात घेऊनच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली भविष्यामध्ये आम्ही या जिल्हा परिषद मध्ये काम करू एवढंच सांगतो. आणि माझी पत्नी वनिता गुळवे आणि आमचे मित्र ऍडव्होकेट विघ्ने आणि आमचे कुर्टीगणाचे अजित नानाजी झाकणे यांचं चिन्ह आहे कमळ. आत्ताच तुम्हाला सांगतो या ठिकाणी त्यांनी जाहीर पाठिंबा दिला. असे आमचे मित्र डॉक्टर धुरंदे यांना आम्ही सांगितलं, त्यांच्या पण लक्षात आलं बंधूंनो. त्यांना सांगत होते राहू द्या तुमचा फॉर्म, म्हणजे यांना वाटायचं की तुमची मत विभागणी झाली की आमचा कुठेतरी फायदा होईल. अरे आज तुम्हाला लोकांनी ओळखले, आम्ही पण तुम्हाला ओळखलंय ना. पण हे सुज्ञ तुम्हाला सांगतो लोकांनी ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि आज झाकणीला त्या ठिकाणी पाठिंबा दिला. राजुरी गावामध्ये तद्दिके भाऊ आपल्याला मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये धुरंदे डॉक्टरांचा सुद्धा सिंहाचा वाटा असणार आहे. मोठ्या मनाने त्यांनी झाकण्याला पाठिंबा दिला. आणि अशाच पद्धतीचा आम्हाला येत्या 7 तारखेला घड्याळ आणि भाजपाचं कमळ या चिन्हावरती बटन दाबून चांगल्या मताधिक्याने विजय करा. मताचं तुमचं जे काही अनमोल मत आहे बंधूंनो याचं आम्ही सोनं करून दाखवू एवढंच सांगतो. पुढच्या उमेदवार हे राहतात पुण्याला मालक, त्यांचा गावाशी काही संबंध नाही. जिंतीकरांना विचारा, समोरच त्यांचं घर आहे. हे 15 दिवसात एकदा शेती बघायसाठी गावाकडे येतात. आणि ते बघत बघत संजय मामाला वाटलं आमचे कार्यकर्ते गुळवे वगैरे डॉक्टर दांडे यांनी सांगितलं आपल्याला जिंतीत वहिनीला विरोध करायला एखादा माणूस पाहिजे. म्हणून तुम्हाला सांगतो हे बाहुलं धरलं. वहिनी तुम्हाला विरोध करायसाठी आम्हाला जागाच नव्हती इथं उभा राहायला. आम्ही कुठे थांबायचो तिकडे खाली दलित वस्तीत आमचा मुक्काम असायचा. मग आम्हाला कुठेतरी सापडलं हे येड म्हणलं हा मी करतो काम. तुम्हाला सांगतो ह्याला असं वाटलं की मी वहिनीची जागाच घेईन. म्हणून बंधूंनो पुन्हा ह्याला वाटलं की मी उभा राहील, जिल्हा परिषदला सदस्य होईल. बंधूंनो हे पुण्याला राहतात मासे, हे रेल्वेने जातील सोलापूरला. तुमचा यांचा कधी संबंध येणार नाही. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे वहिनी आम्ही 24 तास तुमच्या बरोबर आहे. आम्ही 24 तास तुमचे काम करणारी लोक आहे. म्हणून तुम्हाला सांगतो बंधूंनो आम्ही अधिकारवाणीने आपल्याला सांगतो की तुम्ही येत्या 7 तारखेला आम्ही तर काम करतोयच, आम्ही तुमचं फक्त मत मागतोय. आणि तुमचं मत तुम्ही आम्हाला बहुमूल्य मत द्यावं एवढी विनंती करतो. आणि येत्या 7 तारखेला घड्याळ चिन्हावरती आणि कुर्टी गणामध्ये भाजपवरती बटन दाबून आम्हाला चांगल्या मताधिक्याने विजय करा एवढंच आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय महाराज.